नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ॲडव्होकेट सुजाता तुपे, ज्यांनी हजारो महिलांना कायदेशीर मार्गदर्शन केलं आहे. इतकंच नाही तर समाजात महिलांच्या हक्कासाठी त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. विवाह विच्छेद, कौटुंबिक न्यायालयीन प्रकरण, महिलांना कायद्याची माहिती आणि मोफत सल्ला या सगळ्यांमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. तर चला समजून घेऊया ॲडव्होकेट सुजाता तुपे मॅम. नमस्कार. नमस्कार. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्स फॉर हॅव्हिंग मी. मॅम, तुमच्याबद्दल सांगा. जसं आता तुम्ही म्हणालात तसं मी मॅट्रिमोनियल ॲडव्होकेट आहे. फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करते. आता सध्या जॉईंट ट्रेजर आहे फॅमिली कोर्ट बार असोसिएशनची. आमच्याकडे आता इलेक्शन्स आहेत, सो सध्या ॲडहॉक कमिटीमध्ये आहे. तर मॅट्रिमोनियल प्रॅक्टिस म्हणजे जनरली आपण डिवोर्स, मेंटेनन्स, डोमेस्टिक व्हायलन्स, 498A केसेस, कस्टडीच्या केसेस, ह्या सगळ्या केसेस मी चालवते. मॅम, तुम्ही एक मॅट्रिमोनियल वकील आहात, तर ह्याच फील्डमध्ये काय यावंसं वाटलं? माझे वडील डॉक्टर भालचंद्र लोंढे, ते MA BEd MPhil PhD होते आणि ते रिटायर झाले ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल जनता शिक्षण मंडळ अलिबाग येथून. तर त्यांनाही वाटत होतं की आम्ही 2 मुलं आहोत, मी आणि माझा भाऊ, तर दोघांपैकी एक तरी शिक्षक व्हावं असं त्यांचं मत होतं. आणि आमच्या घरात हा रूल होता की रोज जे घरात न्यूजपेपर, वर्तमानपत्र येतात ते वाचायचे म्हणजे वाचायचे. तर आमच्याकडे लोकसत्ता यायचा त्या काळी आणि कृषीवल म्हणून एक लोकल न्यूजपेपर होता. त्या कृषीवलमध्ये मी जशी जशी मोठे होत गेले तसं तसं आमच्या रायगड डिस्ट्रिक्ट कोर्टातले क्रिमिनल मॅटर्स, काही सिव्हिल मॅटर्स, त्याच्याबद्दल माहिती यायला सुरुवात झाली. मग ते वकिलांनी कसा युक्तिवाद केला आणि त्या वकिलांनी कशी केस जिंकली, किंवा ही केस बरेच वर्ष चालू होती आणि मग सो अँड सो वकिलांनी ती केस जिंकली. तर ते जेव्हा पेपरमध्ये वाचायचे मी, तेव्हा मला असं वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला त्यात खूप इंटरेस्ट यायला लागला. आणि देन अँड देअर ओनली आय डिसाइडेड की मला पण वकील व्हायचंय. चार पिढ्यांसोबत राहून वैयक्तिक आणि व्यावसायिक लाईफ कसं मॅनेज करता? अरे विचारू नका, छान प्रश्न आहे हा. ऍक्च्युली ही गोष्ट म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की खूप कठीण असू शकते, पण ट्रस्ट मी, जर घरातल्या फॅमिली मेंबर्स मध्ये आणि आपल्यामध्ये ती एक अंडरस्टँडिंग लेवल असेल ना, तर हे अगदी सहज शक्य आहे. आणि माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्याकडे येणारे जे कोणी क्लायंट्स आहेत ना, त्यांना जेव्हा हे कळतं की मॅम स्वतः 4 पिढ्यांसोबत राहत आहेत, तेव्हा त्यांना एक इन्स्पिरेशन भेटतं की स्वतः 4 पिढ्यांसोबत राहतीये, रोजच्या रोज आमच्यासारख्या 10 लोकांना ऐकतीये, पण तरी घरी जाऊन सगळं व्यवस्थित सांभाळतीये. आता ते व्यवस्थित सांभाळण्यासाठी फक्त मी सांभाळून फायदा नाहीये किंवा माझ्या घरच्यांनी सांभाळून फायदा नाही. टचवूड माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट आहे. माझे मिस्टर, माझे सासू सासरे, अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट हिम. माझ्या सासरे वारले कोविडमध्ये. माझ्या आजी सासूबाई आमच्यासोबत होत्या, ज्या माझ्या सासूबाईंच्या आई होत्या, सासऱ्यांच्या आई नव्हत्या. त्या माझ्या सासऱ्यांनंतर 2021 मध्ये वारल्या. तर माझ्या सासूबाई आणि सासरे ह्यांची एक पिढी, माझे आजी सासू आणि सासरे, माझ्या सासऱ्यांचे वडील पण 2012 पर्यंत आमच्याच सोबत आणि 300 स्क्वेअर फीटच्या घरात राहायचो आम्ही. BMC कॉलनी, सायन गोळीवाडा. 300 स्क्वेअर फीटचं घर आणि एका वेळेला घरात आम्ही 15 किंवा 17 माणसं असायचो. कधी कधी झोपायला आहे आणि मी न्यूली मॅरिड. पण काय माहितीये, फॅमिली इतकी समजूतदार आहे आणि त्यांच्यासोबत मी न्यूक्लिअर फॅमिलीतून आलेली. आम्ही घरात इनविन 4 डोकी, त्यातल्या त्यात भाऊ असून नसल्यासारखा, कारण का तो 10वी नंतर जो बाहेर होता शिक्षणासाठी तो बाहेर आहे. पण माझ्या फॅमिलीनी मला समजून घेतलं आणि मी जेव्हा या फॅमिलीत आले तेव्हा मला एक माहिती होतं की मी जॉईंट फॅमिलीत जाणार आहे, सो मला ते काही कॉम्प्रोमाइजेस हे करायचेच आहेत. सो ती अंडरस्टँडिंग बिटवीन त्यांच्यातली आणि माझ्यातली, त्यांचा सपोर्ट माझ्या ह्या करिअरसाठी सुद्धा आणि माझा सपोर्ट त्यांना फॅमिली सपोर्ट. म्हणजे जरी मी करिअर ओरिएंटेड असले तरी मी फॅमिलीमध्येही त्या सगळ्या ड्युटीज अगदी चांगल्या प्रकारे निभवत होते. तर तो जो एक सम्यक आम्ही एक साधून आणला ना, त्यांनी खूपच फायदा झाला. आणि हे लोकांना असं वाटत असेल की अशक्य आहे, कारण का आजकाल बघा न्यूक्लिअर फॅमिलीत पण नवरा बायकोंचं पटत नाही. बरोबर.
पण 4 पिढ्यांसोबत राहून हे तुम्ही सहज करू शकता, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता. फक्त थोड्याफार अंडरस्टँडिंग आणि थोडेफार कॉम्प्रोमाइजेस जे प्रत्येक फॅमिलीत प्रत्येक सुनेला, प्रत्येक सासूला, दिराला, सासऱ्यांना करावे लागतात. ते आपली थोडी अंडरस्टँडिंग आपण केली तर अगदी सहज, सोपं आणि शक्य आहे. आणि करिअरचा बॅलन्स तुम्ही करू शकता, कारण का करिअर तर तुमच्याच हातात आहे. बरोबर. त्या करिअरमध्ये कसं पुढे जायचं ते तुम्ही ठरवणार. पण जर तुम्ही घराचा आणि करिअरचा बॅलन्स किंवा घरकाम आणि त्याचा बॅलन्स नाही करू शकला तरच तिथे प्रॉब्लेम होणार आहे. तर मी एकच सांगते सगळ्यांना की करिअर तुमच्या हातात आहे, ते तुम्ही करू शकता, अगदी सहज करू शकता. पण जर तुम्ही घरच्या लोकांनाही त्या पद्धतीने सांभाळलं तर तो बॅलन्स करणं खूप सोपं आहे. आणि आय एम फीलिंग दॅट आय एम हँडलिंग इट प्रिटी वेल विथ 2 किड्स. म्हणजे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की आताच्या युगात तुम्ही 4 पिढ्यांसोबत राहताय आणि ते खूप छान मॅनेज करताय. तसं बघायला गेलं ना वैष्णवीजी, सॉरी टू कट यू, पण 5 पिढ्या म्हणजे मी तुम्हाला सांगते, कारण का माझ्या 2 मुली ज्या आहेत ते आत्ता हे जेनझी वगैरे हे सगळं आलंय ना, तर आत्ता मला कळलंय की माझी मोठी मुलगी जेनझी आहे आणि माझी छोटी मुलगी जेन अल्फा आहे. सो तसं बघायला गेलं तर 5 पिढ्या आहेत. आणि ऍक्च्युली जेनझी आणि जेन अल्फांच्या थॉट प्रोसेस मध्ये पण खूप जास्ती फरक आहे, खूप फरक आहे. बऱ्याच महिलांना बऱ्याच कायद्यांबद्दल माहिती नसते, तर अशा वेळेला महिलांना काय फेस करावं लागतं किंवा कसं फेस करावं लागतं किंवा बेसिक काय माहिती असावी महिलांना? आता बऱ्याच वेळेला ना, म्हणजे मी तुम्हाला सांगते, ही खूप मोठी ॲगोनी आहे आपली, की माझ्याकडे क्लायंट्स आहेत MBA, CA, डॉक्टर्स, CS, कोणी HR आहे, कोणी मोठ्या कंपनीत CEO आहे, कोणी खूप मोठ्या पोस्टला आहे. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याच जणांना कायद्याचं बेसिक नॉलेज पण नाही. आणि ह्याच्यासाठी मी जे कोणी तुमच्याकडे एज्युकेशनिस्ट असतील, आय अपील टू यू की प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोला. माझं हे म्हणणं आहे की शाळांमध्ये, कॉलेजमध्ये सगळे विषय आपण शिकतो, बरोबर. पण कायद्याचं तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला LLBच का करायला पाहिजे? बेसिक लेवलला आपल्याकडे कायद्याबद्दल ऍटलीस्ट बेसिक नॉलेज साठी एखादा विषय का नाहीये? हिस्ट्री, सिव्हिक्स मध्ये आपण बेसिक शिकतो, कोड्स बद्दल शिकतो, बरोबर. आपण आपल्या लोकसभा, राज्यसभा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल, पंतप्रधान ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण शिकतो, हे बेसिक नॉलेज आहे. पण जर एखाद्या घरात एखाद्या स्त्री सोबत घरगुती हिंसा होत असेल त्यावेळेला तिने कुठे जावं ही बेसिक माहिती तिला असायला पाहिजे. सगळ्या स्त्रियांबरोबर हे होतंयच आजच्या काळात असं नाहीये, पण ज्यांच्या बरोबर होतंय त्यांना हे जर शाळेतून, कॉलेजमधून, बेसिक विषयांमधून जर त्यांना माहिती पडलं तर ते आपल्यासाठी, मला असं वाटतं की खूप स्त्रियांसाठी कामाला येईल. तर आता ज्यांना माहिती नाहीये, तुम्ही विचारलं त्याचा काय दुष्परिणाम होतो, कारण का त्यांना कळत नाही कुठलीही गोष्ट हो, मग त्यांच्यासोबत एखाद्या क्रिमिनल मॅटर असो किंवा एखादा सिव्हिल मॅटर असो किंवा घरगुती हिंसा असो, त्यांना हे माहितीच नाहीये की कुठे जायचंय. पोलीस स्टेशन मध्ये NC-FIR नाही घेतली तर मी काय करू शकते हे त्यांना माहिती नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचे माझ्यासारखे जे कोण आपण लोक आहोत, आपण लिगल अवेअरनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करूया. आणि माझे प्रयत्न चालू आहेत आणि आय नो की तुमचेही प्रयत्न चालू आहेत, अँड हॅट्स ऑफ टू यू फॉर दॅट. खरंच हे खूप महत्वाचं आहे की प्रत्येक स्त्रीला बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. खूप साऱ्या घरगुती हिंसा होत असतात आणि माहीत नसल्यामुळे फक्त ते आवाज उठवू शकत नाहीत. तर ह्या सगळ्याची खरंच माहिती असायला पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हटलात तसं की मीही थोडासा हातभार याला नक्की लावेल. नक्कीच. मॅम, 2020 पासून तुम्ही स्त्रियांना मोफत कायदेशीर सल्ले देताय, तर त्या संदर्भात तुमचा अनुभव कसा आहे? 2020 म्हणजे पॅन्डेमिक होतं आपल्याकडे, आपल्या सगळ्यांनाच माहिती. तर 2020 मध्ये काय झालं माहितीये, 24 तास नवरा बायको सोबत. स्पेशली जे लोक वर्किंग आहेत त्यांच्या बाबतीत असं कधी झालंच नव्हतं. आणि पॅन्डेमिक मध्ये ऍक्च्युली देर आर न्यूजपेपर्स, देर आर आर्टिकल्स की जिथे स्पेसिफिकली हे पार्ट ऑफ रेकॉर्ड झालेलं आहे की 2020 मध्ये पॅन्डेमिक मध्ये घरगुती हिंसा, डोमेस्टिक व्हायलन्स हा प्रकार खूप जास्ती वाढला. तर तेव्हा खूप सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, लाईक फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. मला वाटत नाही की आजकाल कोणी फेसबुक किंवा इंस्टाग्राम, म्हणजे आपली मुलं सुद्धा फेसबुक, इंस्टाग्राम वरती आहेत, बरोबर. तर त्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती खूप साऱ्या कम्युनिटीज होत्या. आणि जेव्हा हे आर्टिकल्स पब्लिश झाले रिगार्डिंग डोमेस्टिक व्हायलन्स,
तर तेव्हा बऱ्याच कम्युनिटीजचे जे फाउंडर्स होते त्यांनी मला अप्रोच केलं की जर इन केस तुम्ही काही मदत करू शकलात तर दॅट विल बी ग्रेट. मग त्यांनी लिटरली त्यांचा एक ईमेल आयडी तयार केला आणि ईमेल आयडी तयार करून त्याच्यात त्यांनी लिहिलं की जर तुम्हाला असा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ह्या वकील आहेत, त्यांचा हा नंबर आहे, त्या तुम्हाला मदत करतील. तर मॅट्रिमोनियल इश्यूज जे आहेत ते तुम्ही वैष्णवीची बऱ्याचदा बघितलं असेल की आपण ज्या संस्थेत राहतोय आपण शक्यतो आपल्याला हे सांगितलं जातं की झाकली मूठ 1.25 लाखाची, घरातली गोष्ट बाहेर गेली नाही पाहिजे. बऱ्याचशा लेडीज फॉर दॅट मॅटर पुरुष असतो, ओके, जेंडर बायस नाही होत मी, पण कोणालाही घरातल्या गोष्टींबद्दल बोलायचं नसतं. पण त्यावेळेला सोशल मीडियावरती अनॉनिमस पोस्ट म्हणून हा जो एक प्रकार निघाला त्या प्रकाराने लोकांना खूप फायदा झाला. तर लोक अनॉनिमसली त्यांच्या पोस्ट टाकायला लागल्या की माझ्यासोबत आज हे झालंय, मिस्टरांनी हे केलंय, तर मी काय करू. आणि त्यांना जो ईमेल आयडी प्रोव्हाइड केलेला होता त्याच्यावरती ते लोक एन्क्वायरीज करायला लागली. आणि त्या एन्क्वायरीज थ्रू माझ्याकडे इतक्या एन्क्वायरीज आल्या मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे तुम्ही म्हणाला पण तुमचा अनुभव काय होता, तर ह्याच्या आधी लोक म्हणजे ज्या स्त्रिया, ज्या पुरुष स्वतःच्या फॅमिली मॅटर्स बद्दल बाहेर ओपनली बोलत नव्हते ते त्या अनॉनिमस पोस्ट थ्रू स्वतःला पोस्ट करायला लागले, स्वतःचा प्रॉब्लेम पोस्ट करायला लागले आणि मदत घ्यायला लागली. आणि तिथे आमच्यासारखे काही जे वकील होते आम्ही त्यांना तिथे माहिती द्यायला सुरुवात केल्यामुळे त्याचा फायदा हा झाला की ऍटलिस्ट त्यांना त्या सिच्युएशन मध्ये घरात बसून, घराच्या बाहेर न जाता ती सिच्युएशन कशी हँडल करायची ही माहिती कळाली. त्याच्यामुळे ह्या मोफत सल्ला दिल्यामुळे बऱ्याच जणांना बराच फायदा झाला. बऱ्याचशा महिला अजूनही कायदेशीर माहितीसाठी किंवा कायदेशीर मदतीसाठी पुढे येत नाही. म्हणजे मग एक असं असतं की घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ नये, जसं तुम्ही आता म्हटलात तसं. तर ह्या महिलांना तुम्ही काय सांगाल, त्यांचं मनोबल कसं वाढवाल? मी ना या सगळ्या महिलांना एकच सांगेन, बघा प्रत्येक घरात भांडणं होतात. मी हे नाही म्हणत की कुठल्या घरात भांडणं होत नाहीत. कोणी जर म्हणत असेल की नाही बाबा माझं आणि माझ्या नवऱ्याचं तर चांगलं आहे, माझं आणि माझ्या सासूचं तर चांगलं आहे, तर ते जर सांगत असतील तर सगळ्यात पहिले तो ओळखा खोटं बोलतोय किंवा खोटं बोलतोय. ओके, तर प्रत्येक घरात ह्या गोष्टी होतात. माझ्या घरातही होतात, ओके, तुमच्या घरातही होतात, त्यांच्या घरातही होतात. तर सगळ्यात पहिली तर गोष्ट ही जो एक टॅबू आहे ना की आपल्या घरातलं बाहेर नाही गेलं पाहिजे, 4 लोकांना आपल्या घरातलं कळलं नाही पाहिजे, हे तर सगळ्यात पहिले डोक्यातून काढायला पाहिजे. बरोबर. आता हे जोपर्यंत भांडणापर्यंत सीमित आहे तोपर्यंत ठीक आहे. पण जर एखादीवरती घरगुती हिंसा होत असेल, आजकाल मी तुम्हाला सांगते वैष्णवीजी, फक्त स्त्रियांवरती नाही पुरुषांवरतीही घरगुती हिंसा होते. आता रिसेंटली मी नाव घेत नाही पण एक केस बरेच गाजली. त्या माणसानी 1.5 तासाचा इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा तो एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती टाकला अँड देन ही कमिटेड सुसाईड. एव्हरीबडी नोज अबाउट दॅट केस बट आय डोंट वॉन्ट टू नेम इट. तर अशा म्हणजे पुरुषांसोबत पण घरगुती व्हायलन्स म्हणजे ती घरगुती हिंसा होते. तर मी सगळ्यांना एकच सांगेन की भांडणापर्यंत ठीक आहे, पण जेव्हा घरगुती हिंसेपर्यंत जातं तेव्हा मात्र इट्स टाइम टू ऍक्शन. मी नाही म्हणत, कोणाला तर वाटेल वकील जनरली डिवोर्स लॉयर म्हणजे त्यांना असं वाटतं की हे घर तोडायलाच बसले. नाही, असं नाही. जर ते आमच्याकडे पहिल्यांदा आले ना तर सगळ्यात पहिले तर आम्ही प्रयत्न करतो की भांडण कसं मिटेल. पण जर ते मारपीट पर्यंत जात असेल, धमक्या देण्यापर्यंत, की मी बऱ्याच वेळेला असं घडलंय की मी सुसाईड करीन किंवा तुला मारीन किंवा तुझ्यासोबत मुलांना मारीन, इथपर्यंत जर होत असेल मग मात्र तुम्ही आवाज उठवायलाच पाहिजे. मग तुम्ही पोलीस अथॉरिटीज कडे जाऊ शकता, एनसी नोंदवू शकता, FIR करू शकता. एखाद्या वकिलाचा, प्रत्येकाची केस वेगळी असते, एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊन तुम्ही ती गोष्ट हँडल करू शकता. पण मला माहिती नाही आता काय करायचंय, माझ्या घरातली गोष्ट बाहेर गेली नाही पाहिजे, बाहेर गेली तर समाजामध्ये आमचं काय राहील, हा विचार करून तुम्ही त्याच्यावरती पुढे काही ऍक्शन घ्यायची नाही असं करू नका. माझं हेच म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे मग स्त्रियांनी आवाज उठवायलाच पाहिजे घरच्या हिंसेसाठी किंवा अदर कुठल्याही गोष्टीसाठी. पण मग ह्याची सुरुवात कशी करावी? म्हणजे बऱ्याच स्त्रियांना हे माहितच नसतं की आता पुढे काय करावं किंवा कुठे जावं. म्हणजे पोलीस स्टेशनला जावं, वकिलाकडे जावं, की अजून काही प्रोसेस आहे, तर त्या संदर्भात मी काय सांगा? हो, सांगते ना. आता जर एखाद्या स्त्री सोबत हे असं होत असेल, रात्री झालं, अपरात्री झालं, नवरा दारू पिऊन आला, नवऱ्याने मारलं, ओके, तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुमच्या जवळ तुमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जे पोलीस
स्टेशन असतं त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यात पहिले तर कंप्लेंट करायची. आता बऱ्याच वेळेला म्हणतात, मला येऊन सांगतात, मॅडम तुम्ही सांगितलं कंप्लेंट करा, पण पोलीस तर माझी कंप्लेंट घ्यायला तयार नाही, मी काय करू? एनसी घेत नाहीयेत, FIR घेत नाहीयेत. ते असं म्हणतायत की तुमचा घरगुती प्रश्न आहे, तुमचं तुम्ही सोडवा, किंवा जर तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एखादा वकील करा, तुम्ही कोर्टात जा. असं बऱ्याच वेळेला पोलिसांकडून सांगितलं जातं, असं आमच्या कानावरती आलं. तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, हा एकदम चांगला पर्याय आहे. ज्या भाषेत तुम्ही फ्लुएंट आहात त्या भाषेमध्ये तुम्ही एक लेटर त्या पोलीस स्टेशन मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लेटर लिहायचं. तुमच्यासोबत जे 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 काय झाले ते त्याच्यात लिहा, खाली सही करा, त्याची एक झेरॉक्स काढा. ती झेरॉक्स काढल्यानंतर त्यांचं डिस्पॅच डिपार्टमेंट असतं पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांचं. त्या डिस्पॅच डिपार्टमेंटमध्ये ती झेरॉक्स कॉपी द्यायची आणि त्यांची सही शिक्का त्याच्यावरती घ्यायचा. ह्याचा फायदा फ्युचरमध्ये जर त्यांनी कंटेस्टेड पेटिशन किंवा म्युच्युअल पेटिशन फाईल केलं तर तो दोघांसाठी त्यांना त्या गोष्टीचा फायदा होतो. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा ह्या गोष्टीचा ह्याच्यासाठी होतो की त्यावेळेला माझ्यासोबत जे झालं होतं ते मी रिपोर्ट केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. बऱ्याच वेळेला कोर्टामध्ये येतात, इतक्या वर्षाचा त्रास आहे असं सांगतात, पण त्यांनी कधीच कंप्लेंट केलेली नसते, त्यांच्याकडे काही पुरावा नसतो. ऑफिशियल म्हणजे पार्ट ऑफ रेकॉर्ड कुठेच नाहीये. मग जज एकच गोष्ट, म्हणजे कोणीही एकच गोष्ट लॉजिकली कोणीही हे विचारेल की जर तुझ्यासोबत इतके वर्ष हे सगळं होत होतं तर तू शांत का बसलीस, तू कधीच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तू कंप्लेंट का नाही केलीस. आता इथे स्त्रियांचं मगाचच उदाहरण, मी माझ्या घरातलं बाहेर नाही गेलं पाहिजे, समाजात आमची मान प्रतिष्ठा कमी होईल, ह्या कारणास्तव स्त्रिया जात नाही, बरोबर. पण मागे पुढे जेव्हा त्या खरोखर स्वतःसाठी कायद्याचं कोणाकडून तरी नॉलेज भेटल्यानंतरही जेव्हा त्या स्वतःसाठी उभं राहतात, स्वतःसाठी स्टँड घेतात की नाही आता बस झालं, आता मी सहन करणार नाही, आता मला इथून सेपरेट व्हायचंय, त्यावेळेला त्यांच्याकडे ते पुरावे नसतात. त्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी हे करायला पाहिजे. पोलिसांनी घेतलं तर चांगली आहे, ती एनसी आणि FIR ची कॉपी तर नेहमीच तुमच्याकडे असेलच. पण जर तसं झालं नाही, इन केस, आम्ही नाही म्हणत, मी म्हणत नाही की प्रत्येक वेळेला होत नाही, पण जर तसं झालं नाही तर तो एक पुरावा मात्र तुमच्याकडे असतो. त्याच्यानंतर खूप सारे मंडळ आहेत, खूप सारी स्त्रियांसाठी काम करणारे, तुम्ही त्यांच्याकडे वुमेन्स सेल मध्ये जाऊ शकता. विमेन्स सेल मध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता. तिकडे तुम्हाला नवरा बायकोंना फॅमिलीला काउन्सिलिंगला बोलवलं जातं. तिथेही जर तुमचं सॉर्ट आउट होत नसेल तर तुम्ही वकिलाकडे अप्रोच करू शकता. वकिलांकडे अप्रोच केल्यानंतर वकील तर तुम्हाला सांगणार की तुम्हाला हा ऑप्शन अवेलेबल आहे. मग बॉल इज इन युअर कोर्ट. मग तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला त्या ऑप्शन सोबत जायचं आहे की नाही. आणि परत मी सांगते की एकदा तुम्ही डिवोर्स लॉयरकडे गेला तर डिवोर्स लॉयर तुमचं घरच तोडणार आहे, ही मात्र एक गोष्ट डोक्यातून निघून गेली पाहिजे. कारण का, तुम्ही कोर्टात जरी गेला तरी पहिल्या 3 तारखा ज्या आहेत ना त्या काउन्सिलिंगच होतं. आणि आम्ही हेच प्रयत्न करतो की नवरा बायको दोघं गुण्या गोविंदाने हात पकडून कोर्टाच्या बाहेर गेले पाहिजे. आणि असं बऱ्याच केसेसमध्ये होतं सुद्धा. तो आता एक धक्का लागलाय फॅमिली कोर्टावरती की इथे फक्त घरं तुटतात, असं नाही. मग तुम्ही वकिलांकडे गेलात, तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला प्रोसिजर पुढची सांगणार असेल. तुम्हाला कंटेस्टेड पिटिशन फाईल करायला पाहिजे की तुम्हाला म्युच्युअल मध्ये जायला पाहिजे. दोघं तयार असतील तर म्युच्युअल मध्ये पण फाईल करू शकतात. काही स्त्रियांचं असतं की तो त्रास देतोय मला, सगळं आहे, पण तो माझ्या मुलांना चांगलं बघतोय, मला त्याच्यासोबत राहायचंय. तर त्यावेळेला आम्ही तो ऑप्शन सांगतो की त्यावेळेला त्या पद्धत तुम्हाला काय करायला पाहिजे. काही जण म्हणतात की मला डिवोर्स नाही द्यायचा आहे मॅडम, पण मला त्याच्याकडून मेंटेनन्स पाहिजे. तर त्यावेळेला आपण त्या पद्धतीने गाईड करतो. काही जणांचा डिवोर्स हा कन्सर्नच नसतो, त्यांना फक्त मुलांची कस्टडी हवी असते, त्यांना सेपरेट राहायचं असतं. काही जणांना डिवोर्स पण हवा असतो, मेंटेनन्स पण हवा असतो, कस्टडी पण हवी असते, तर आपण त्यांना त्या पद्धतीने गाईड करतो. काही जणांचं असतं की नाही, ह्यानी माझ्यावरती इतकी हिंसा केली आहे की मला न्याय हवाय, त्यावेळेला आपण सांगतो की आपण डोमेस्टिक व्हायलन्स फाईल करूया. सो कसं आहे माहिती, खूप वास्ट आहे, कायदा खूप मोठा आहे. असं एका ह्याच्यात म्हणजे जर कोणी विचारलं ना तर आपल्याला ते सांगणं कठीण होतं, कारण का विषयच एवढा मोठा आहे की ते थोडक्यात मांडणं खूप कठीण आहे. खूप ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. माझं सगळ्या स्त्रियांना हेच सांगणं आहे की जर तुमच्यासोबत असं काही होत असेल तर शांत बसू नका. मी म्हणत नाहीये की डिवोर्स घ्या, मी म्हणत नाही नवऱ्यापासून सेपरेट व्हा, पण तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढता आलं पाहिजे. खूप सारे ऑप्शन्स आहेत. कायदा तसं बघायला गेलं तर कायदा म्हणतात आणि आहे तो स्त्रियांच्या बाजूनी आहे.
मी नाही म्हणत नाहीये, कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे. आणि जर तुमच्यासोबत अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा तुम्ही खरोखर त्या गोष्टीचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की स्त्रिया घाबरतात, म्हणजे जसं आता आपण म्हटलं तसं की घरातल्या गोष्टी बाहेर नाही जायला पाहिजे किंवा बरंच काही काय होणार आहे पुढे जाऊन, ह्या सगळ्यासाठी त्या घाबरतात आणि पुढे मग आवाजच करत नाही. पण प्रत्येकाने हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या सगळ्याचा शेवट तुटणं हाच नसतो. काही वेळेला काउन्सिलिंग करून, चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करून तुम्ही दोघे परत एकदा छान एकत्र राहू शकता, हेही होऊ शकतं. म्हणजे याचाही सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. अगदी माझं तर हेच म्हणणं आहे की तुम्ही कोर्टात, आणि बऱ्याच वेळेला काय असतं माहितीये, जर जॉईंट फॅमिली असेल ना तर मुद्दा नवरा बायकोंचा भांडणाचा नसतो, ते तिसऱ्या किंवा चौथ्या माणसामुळे भांडत असतात. बरोबर. बऱ्याचदा आणि जेव्हा त्यांना आपण हे रिअलाइज करून देतो, इव्हन माझ्याकडे पण अपॉइंटमेंटला येतात, आणि जेव्हा आपण त्यांना रिअलाइज करून देतो ना तेव्हा त्यांना वाटतं की अरे खरंच रे, म्हणजे आपल्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपण तिसऱ्या चौथ्या माणसा, ते रिअलायझेशन करून देणं खूप गरजेचं आहे. दरवेळेला तो वकील म्हणून ते कन्सल्टेशन आणि कायद्याचंच बोलणं नाही, बऱ्याच वेळेला ना एक काउन्सिलिंग सेशन मध्ये त्याचं थोडंसं रूपांतर होऊन जातं. सो तुम्ही मदतीसाठी हात मागा, कदाचित त्याच्यातून खूप चांगलंही होईल. बरोबर. हेच मला सांगायचे की बऱ्याचदा, म्हणजे बऱ्याचदाच खूपदा असं लोकांना वाटत असतं वकील म्हणजे तोडण्यासाठीच आहे. सो असं नसून प्रत्येकाने खरंच हे लक्षात घ्या की वकील जोडतातही, चांगल्या प्रकारे काउन्सिलिंगही करतात, आणि जे तुम्हाला नको असतं ते खरंच घडतंही. तर ह्याचा सगळ्यांनी नक्की नीट विचार करा. मॅम, तुम्हाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय, मी पाहिलंय सोशल मीडियावर बरंच. तर त्या संदर्भात तुमचा अनुभव कसा आहे, काय सांगाल त्या? अगदी छान. म्हणजे बघा, आपण घरातही काही केलं आणि नवऱ्यानी किंवा सासूबाईंनी आपल्याला अप्रिशिएट केलं, अगदीच अच्छा भाजी छान झाली का सुजाता, एवढं जरी म्हटलं तरी आपल्याला छान वाटतं. पण जेव्हा तुम्हाला तुमच्या कामासाठी अप्रिशिएट केलं जातं तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. आणि त्यातही सोशल मीडियावरती, बऱ्याच प्लॅटफॉर्म्स वरती बऱ्याच वेळेला बऱ्याच लेडीजना, म्हणजे दिवसातून मी 4 लेडीजना फ्री कन्सल्टेशन देते. माझ्याकडे तेवढ्या एन्क्वायरीज, म्हणजे कारण का लोकांना आता माहिती पडलंय की ह्या मॅडम ज्या आहेत ह्या कन्सल्टेशन देत आहेत. बऱ्याच वेळेला त्याचा गैरफायदा घेतला जातो, बट दॅट डझंट मॅटर. आपलं एकच एम आहे की आपल्याला लिगल अवेअरनेस हे करायचं. पण जेव्हा बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती बऱ्याच जणांनी हे बघितलं आणि त्यांना असं वाटलं की अरे हे खरंच खूप छान चालू आहे, तेव्हा त्या लोकांनी, बऱ्याच जणांनी स्वतःहून बोलवून फेलिसिटेट केलं, अवॉर्ड्स दिले. त्याच्यामुळे खूप छान वाटतं, खरंच आपल्या कामाची एक पोचपावती मिळाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे खूप छान अनुभव असतो तो. आणि तिथेही गेल्यावर तुम्हाला खूप मान सन्मान, खूप छान प्रकारे ते ट्रीट करतात, तुमची ओळख करून देतात, आणि अजून 4 लोकांना त्या गोष्टी कळतात की अरे देर इज वन ऍडव्होकेट हु इज हेल्पिंग सो मेनी ऑफ देम आणि गिव्हिंग फ्री कन्सल्टेशन्स. सो खूप छान, खरंच खूप छान वाटतं. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळी माहिती देत असता. आणि जसं आता आपण म्हणतोय तसं की ते फ्री असतात. तर त्या संदर्भात लोकांचा तुमच्याबद्दलचं मत काय आहे किंवा काय अनुभव आहे तुमचा त्या संदर्भात? आता या बाबतीत कसं माहितीये, मिक्स रिव्ह्यू चालले मला. आय नॉट लाय का बऱ्याच जणांनी हे सांगितलं की देख सुजाता कैसे होता है ना, फ्री की चीज का कोई व्हॅल्यू नाही होता. जसं मी मगाशी म्हटलं की बरेच जण त्याचा गैरफायदा घेतात. आज एक दिलं तर उद्या प्लीज मॅडम 10 मिनिटासाठीच बोलायचंय. तर मी ऍग्री करते त्यांच्याबरोबर, पण आपलं एमच लाईफमध्ये खूप वेगळं आहे. माझ्या नॉलेजचा आणि मी जे प्रॅक्टिस करते तिथल्या सगळ्या अनुभवाचा माझा हे मत आहे की जितका उपयोग जितक्या जणींना होईल तितकं चांगलं आहे. बरोबर. आता सोशल मीडियावरती जेव्हा मी ही सगळी माहिती पुरवते, बरेचसे सोशल मीडियावरती आपण फेसबुक लाईव्ह केले, आपण इंस्टाग्राम लाईव्ह केले, सोशल मीडिया म्हणजे त्याच कम्युनिटीज थ्रूच केले, तर बऱ्याच वेळेला असं होतं की सुरुवातीचे 10 मिनिटं ना तुम्हाला एकही प्रश्न येत नाही. तुम्ही बोलताय, पण जसं त्यांना एक कॉन्फिडन्स भेटतो ना, किंवा पहिले चेक केलं जातं की ह्या लाईव्ह मध्ये किती जणी आहेत, ह्यातलं माझा नातेवाईक किंवा माझी नणंद तर नाही आहे. ओके. तो एक अनुभव मला खूप प्रकर्षाने आला की इतका मोठा प्लॅटफॉर्म अवेलेबल असतानाही लेडीज हे पहिले बघतात की बाबा माझं तर कोणी नाहीये इथे, मी कसं विचारू, कारण का इथे अनॉनमसली नाही जाणार आहे. करेक्ट.
हेजिटेशन आहे, अजूनही आहे, आणि ते कमी व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं वेळेसोबत अजून हळूहळू हळूहळू थोडं कमी होईल. पण येस, डेफिनेटली काही बायका अगदी फिअर्स आहेत. त्या म्हणजे बिनधास्त प्रश्न विचारतात, हे झालंय मग आता ते हे पण करून झालंय, आता मी काय करू, मग काय करू. आणि त्याच्यातून जो एक लिगल अवेअरनेस स्प्रेड होतोय, आपला जो मोटिव्ह आहे तो जो हे होतोय, तो तर म्हणजे त्याचं अगदीच खूप मोठं समाधान आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती बऱ्याच गोष्टींमध्ये प्रसार माध्यमां थ्रू हे फ्री सेशन्स करणं, ह्याच्यात मला खूप समाधान भेटतं. कारण का मला असं वाटतं की अगदी 4 बायका जरी त्या लाईव्हला असतील आणि 1000 जरी असतील तरी ती माहिती तितक्या लोकांपर्यंत जाते. आणि दुसरी गोष्ट मी एक काय करते, स्पेशली मी सगळ्या फाउंडर्सना सांगते की हे जे लाईव्ह आहे ना, हे मी हिंदीत करणार, मराठीत करणार किंवा मिक्स करणार. कारण ऑनेस्टली स्पीकिंग माझ्या सगळ्या मेट सोशल मीडियावरती. आणि सुरुवातीला मी जेव्हा लाईव्ह केले तेव्हा एकदा अगदीच माझी खूप जवळची आहे, तर मला येऊन म्हणाली, ताई मस्त दिसत होतात तुम्ही, खूप छान बोललात. काय बोललात कळलंच नाही, कारण तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत होता. तिच्यासोबत तिची फॅमिली आणि तिने शेजारच्या लोकांना सांगितलं होतं की माझ्या मॅडम आपण बघूया फेसबुकवरती. तर मला असं वाटलं की कदाचित मी हा वर्ग थोडा इग्नोर करतेय. बरोबर, हिंदी आपल्याकडे सगळ्यांना कळतं, बरोबर. महाराष्ट्रात राहतो, मराठी कळायलाच पाहिजे, हा माझा हट्ट आहे. कदाचित तो चुकीचा असेल पण हा माझा हट्ट आहे. बरोबर. तर माझं एक म्हणणं आहे की जर आपल्या कळत्या लँग्वेजेस मध्ये, ओके, ज्याला इंग्लिश येतं त्याला हिंदी येतच, बरोबर. त्याच्यामुळे मी मोस्टली ते लाईव्ह जे आहे ना ते हिंदीमध्ये, मराठीमध्ये, जर मराठी प्रिफर करणारे असतील तर मराठीमध्ये किंवा मिक्स असं प्रिफर करते, पण स्पेसिफिकली इंग्लिशमध्ये करत नाही. माझं हे म्हणणं आहे की त्याचा फायदा आणि ती माहिती ह्या वर्गातल्या लोकांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे, आणि त्या वर्गाला जास्ती गरज आहे त्याची. एक्झॅक्टली, मला आता तेच म्हणायचं की वेल एज्युकेटेड लोकांना याबद्दल थोडं अवेअरनेस असतं किंवा ते ऑटोमॅटिकली पोलीस स्टेशन म्हणा किंवा वकील म्हणा इथपर्यंत पोहोचतेपर्यंत. पण ह्या वर्गातल्या ज्या स्त्रिया असतात ना त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यांना आधी तर भीती असते, मग दुसरं त्यांना माहित नसतं की काय करायला पाहिजे. सो ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे, जास्त गरजेचं आहे. सो हे अगदी खूप छान आहे की तुम्ही हिंदी आणि मराठी मधून ते लाईव्ह करताय. आपले प्रधानमंत्री जर परदेशात जाऊनही हिंदीत बोलायला लाजत नसतील तर आपण आपली राष्ट्रभाषा का विसरावी. त्यात माझे वडील, जसं मी तुम्हाला म्हटलं, कारण का ते माझे प्रेरणास्थान आहेत. जरी त्यांना वाटत होतं की मुली दोघांपैकी एका मुलाने तरी शिक्षक व्हावं, पण जेव्हा मी त्यांना म्हटलं की मला लॉयर व्हायचं, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि त्यांनी मला एकच सांगितलं होतं की आपल्याला ह्या वर्गासाठी काम करायचंय. आयुष्यात मागे पुढे जेव्हा केव्हा बाळा तुला संधी भेटेल ना, तर ह्या वर्गाला न विसरता, पैशांकडे न बघता, फक्त आपण त्याच्याच पाठीने लागायचे, ह्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं. त्यांनी स्वतः खूप केलं होतं शेड्यूल कास्ट मधल्या विद्यार्थ्यांसाठी, कारण का ते टीचर होते. ते बऱ्याच विद्यार्थ्यांचं फ्री एज्युकेशन करायचे आणि आम्ही ते बघत आलोय. त्याच्यामुळे ते प्रेरणास्थान आहेत आमचं. त्यांच्यासोबत म्हणजे मला हे नॅचरली, म्हणजे हे माझ्यात नॅचरली झालं की नाही, आपल्याला आपल्या नॉलेजचा उपयोग, आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या गोष्टीसाठी करायलाच पाहिजे. ही कॅटेगरी एक आहे जी त्यांना नाही माहिती आहे. त्यांच्याकडे पैसे असले तरी ते शिकत नाही आणि नसले तर तो त्यांचा एक ड्रॉबॅक होऊन जातो. करेक्ट, बरोबर. कारण का आर्थिक दृष्ट्या थोडासा हा वर्ग हे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ते त्यांच्यापर्यंत कायद्याचं नॉलेज पोहोचणं खूप जास्ती गरजेचं आहे. तुमचा मोफत सल्ला उपक्रम पण सुरू आहेच, तर त्याचा कसा फायदा होतोय आणि काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? मला असं वाटतं की त्याच्यामुळे खूप जास्ती बऱ्याच जणींना फायदा होतो. कारण का ज्या लेडीज पहिले हेजिटेट होत होत्या की मी कसं जाऊ, कसं विचारू, काही जणी आर्थिकदृष्ट्या सबळ नव्हत्या. आणि बऱ्याच वेळेला हा एक मुद्दा खूप इम्पॉर्टंट असतो की अरे मला त्रास तर होतोय, पण मी कुठल्याही वकिलाकडे गेले तर माझ्याकडे, कारण का सगळ्याच कमवत्या आहेत अशातलं नाहीये. ज्या कमवत्या आहेत त्यांना प्रश्न नाहीये, पण ज्या कमवत्या नाहीयेत त्यांचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मी वकिलाकडे गेले जरी, मला हा आवाज उठवायचा आहे, पण मी कन्सल्टेशन चार्जेस कुठून पे करू. पण पहिल्या वेळेला मोफत सल्ला दिल्यामुळे त्यांना ऍटलिस्ट एक वे भेटते की अच्छा, मला मॅडमनी हे 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 सांगितले, मला हे 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 लक्षात ठेवायचे, हे 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 माझे राईट्स आहेत, आणि कदाचित मी जर आता आवाज उठवला तर मला हे सगळ्या गोष्टी भेटू शकतात.
तर त्या मोफत सल्ला देण्यामुळे बऱ्याच लेडीजना ऍटलिस्ट एक लीगल अवेअरनेस आहे जो त्यांच्यात नाहीये, जो बऱ्याच लेडीजना माहिती नाहीये की हे झाल्यानंतर पुढे काय करू शकतो. आता कामाच्या ठिकाणीही बऱ्याच जणांवरती सेक्शुअल हॅरासमेंट होते, मॅट्रिमोनियल थोडं बाजूला ठेवलं तर ह्याही गोष्टी आहेत. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत. आजकाल रेप्स होतात, हे होतं, तेही लोक पुढे येत नव्हते, पण आजकाल लोक यायला लागले. आणि जेव्हा हा मोफत सल्ला आपण देतो ना, तेव्हा लोकांना तो वेळ मिळाल्यामुळे त्याचा फायदा हा होतो की त्यांना ऍटलिस्ट माहिती असतं की कुठे जायचं, कोणाला अप्रोच करायचं, कुठे कंप्लेंट करायची. फर्स्ट स्टेप तरी कंप्लीट होते. मग पुढे जाऊन काय करायचं, माझी कंप्लेंट नाही घेतली तर मी काय करायला पाहिजे, बरोबर, मी कुठल्या वकिलाला अप्रोच करायला पाहिजे, वकिलांनी अप्रोच केल्यानंतर मला स्वतःला निर्णय कसा घ्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप जास्ती फायदा होतो. कायद्याचं एक सम्यक ज्ञान म्हणजे जेवढं ऍटलीस्ट बेसिक त्यांना जे माहिती असायची गरज आहे ना, त्या पहिल्या कन्सल्टेशन मध्ये आय एम मेकिंग शुअर की त्यांना ते सगळं कळलं पाहिजे. की पोलीस स्टेशन पासून कोर्टाच्या प्रोसिजर एंड होईपर्यंत मी त्यांना सगळी प्रोसिजर एक्सप्लेन करून सांगते. आणि डेफिनेटली कितीतरी बायकांनी फोन करून सांगितलंय की मॅम तुमच्या सल्ल्याचा खूप फायदा झाला आणि मी आज खूप खुश आहे लग्नामध्ये, किंवा नाही मॅडम मी माझं हे घेतलं, आता आपण डिवोर्ससाठी प्रोसीड करूया किंवा आपण मेंटेनन्ससाठी प्रोसीड करूया. त्याच्यामुळे त्यांना एक वे भेटल्यामुळे ना ऍटलीस्ट ते कन्फ्युजन राहत नाही की मी काय करू. राईट, तोपर्यंत त्या फक्त कन्फ्युज असतात. ते जसं मी म्हटलं तसं की कुठून सुरुवात करावी आणि कुठपर्यंत जावं हेच माहिती असतं. इवन इफ दे आर एज्युकेटेड ना, प्रॉब्लेम हा होतो की ज्या एज्युकेटेड आहे त्यांचा प्रॉब्लेम सांगते. यू मे बी अग्री विथ मी की गुगल बाबा आहे आपल्याकडे, बरोबर. गुगल वरती केस लॉज वाचून येतात किंवा आपला प्रॉब्लेम टाकतात, मग त्याच्याशी रिलेटेड गुगल वरती माहिती येते. ओके, आता ती आलेली माहिती ती खरोखर ऑथेंटिकेटेड आहे की नाही, बरोबर. किंवा ती ऑथेंटिकेट जरी असली तरी सुद्धा जर तुम्ही केस लॉ वाचताय, तो केस लॉ आणि तुमची केस सिमिलर आहे का, तिला मेंटेनन्स मिळाला म्हणून मी कमवते, मला 4 लाख पर महिना पगार आहे, मलाही मेंटेनन्स मिळायला पाहिजे, असा हट्ट काही जण येऊन करतात की सुजाता उसको तो मिला ना तो मुझे भी मिलना चाहिए. तिची केस वेगळी होती, तुझी केस वेगळी होती. तर शिकलेल्या स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त, म्हणजे ते तुम्हाला येऊन ते तुम्हाला सांगतात की असं झालं पाहिजे किंवा तसं झालं पाहिजे, कारण का त्यांच्याकडे ते अवेलेबल आहे ना, ते कंटिन्युअस रीड करतात आणि ते येऊन तुम्हाला सांगतात. पण बऱ्याच वेळेला त्यांनी वाचलेली गोष्ट त्यांच्या केस सोबत रिलेटेड असतेच असं नाही. तर ते एक वेगळं चॅलेंज आहे, टू मेक देम अंडरस्टँड. ते एक वेगळ्या पद्धतीचं चॅलेंज आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की कायद्याचं अर्धवट नॉलेजच्या आधारावर गेलेली केस. तसं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला प्रॉपर नॉलेज घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. अशा बऱ्याच केसेस तुम्ही फॅमिली कोर्टात हँडल करता, तर मोस्टली काय चॅलेंजेस येतात अशा केसेसमध्ये? फॅमिली कोर्टात ना जनरली लोकांचं असं म्हणणं आहे की काय असतं फॅमिली कोर्टात, काय नाही, डिवोर्स तर करायचा आहे, हिचा पण डिवोर्स आहे त्याचा पण डिवोर्सच आहे. पण मी तुम्हाला सांगते फॅमिली कोर्ट इज द मोस्ट चॅलेंजिंग कोर्स. कारण का फॅमिली कोर्टात इमोशन्स इन्व्हॉल्ड आहेत, नवरा बायको नाती इन्व्हॉल्ड आहेत, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लहान मुलं. तुम्ही विचारलात मला की सगळ्यात चॅलेंजिंग तुम्हाला काय वाटतं, केस चालवणं, तिथल्या प्रोसिजर्स किंवा तिथला कुठलाही प्रकार मला चॅलेंजिंग वाटत नाही. माझं पर्सनल मत सांगते, मला फक्त एकाच ठिकाणी चॅलेंज वाटतं, मुलांच्या जेव्हा कस्टडी केसेस असतात आणि जेव्हा तुम्ही स्वतः 2 मुलींच्या आई आहात, तेव्हा त्या मुलांची त्यावेळेला त्यांची मेंटल स्टेट काय असते. आई बाबा ऍक्सेस साठी भांडतायत, मला समर ऍक्सेस भेटला पाहिजे, मला विंटर ऍक्सेस भेटला पाहिजे, क्रिसमस मध्ये मूल माझ्याकडे पाहिजे, त्याचा बर्थडे मी माझ्याकडे करणार, तुझ्याकडे कस्टडी असली तरी मला मूल बर्थडेला हवंय. पण माझा ह्या सगळ्यांना एकच प्रश्न आहे की त्यावेळेला तुम्ही हा विचार करताय का, कस्टोडियन पॅरेंट आणि नॉन कस्टोडियन पॅरेंटना मी हा प्रश्न विचारते की त्यावेळेला तुमच्या मुलांच्या मनामध्ये काय चालू आहे, त्यांची मेंटल हेल्थ किती वाईट पद्धतीने अफेक्ट होते. मेंटल हेल्थ अफेक्ट झाल्यामुळे त्यांचं फिजिकल ग्रोथ अफेक्ट होत आहे, त्यांचं एज्युकेशन अफेक्ट होत आहे. बट
खरंच सांगते, वाईट वाटतं बोलताना की बऱ्याच पॅरेंट्सना हे कळत नाही. आणि माझ्यासाठी बिंग मदर ऑफ 2 डॉटर्स ना हे खूप चॅलेंजिंग आहे. जेव्हा कस्टडी मॅटर येतं ना, म्हणजे मी लिटरली आय ट्राय माय लेवल बेस्ट नॉट टू गेट कनेक्टेड विथ एनी ऑफ माय क्लायंट. पण मुलांसोबत म्हणजे आपल्याला अगदी कुठे गेलोय पार्कमध्ये आणि एखादं छोटंसं बाळ जरी दिसलं तरी आपण पटकन जाऊन त्याला हाय हॅलो आणि थोडंसं लाड करतो. ही तर मुलं रोजच्या रोज म्हणजे आपल्याला त्यांची स्टोरी माहितीये, त्यांचा कसं हे चालू आहे माहितीये. आपण चिल्ड्रन कॉम्प्लेक्स मध्ये त्यांना ऍक्सेसच्या वेळेला भेटतो. काही काही वेळेला जजेस सोबत इंटरव्ह्यू शेड्यूल असतात त्यांचे. तर तुम्ही विचार करा, आज स्त्रिया मेजर असताना काहींना कायद्याचं नॉलेज आहे, काहींना कायद्याचं नाहीये, तरी सुद्धा जर कोर्टात यायला घाबरतात, तर तुम्ही ती मायनर मुलं कोर्टामध्ये घेऊन येता. ती लहान आणि तुम्ही पण हा अतिशय चॅलेंजिंग आणि इमोशनल पार्ट आहे फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करताना. बाकी सगळं समजलं. म्हणजे मला एक्झॅक्टली म्हणजे मलाही असं वाटतंय की म्हणजे कोर्टाची कामं किंवा तुमची प्रोसेस हे सगळं तुमच्या नेहमीसाठीच आहे. त्याच्यात काही चॅलेंज असं नसणार आहे. छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत पण असतील, पण ते आपलं रुटीन म्हणून तुम्ही ते सहज करून जात असाल. पण ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे की जेव्हा अशी केस येत असेल की जिथे मुलं आहेत आणि त्यांच्या संदर्भात डिसिजन घ्यायचे, तर खरंच हे खूप क्रिटिकल असेल त्यावेळेला. येस, म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज मी तर म्हणेन तुमच्यासाठी तेच असेल. अगदी मी आणि मान्यही केलं की हे कस्टडी मॅटर्स जे आहेत ते अतिशय अतिशय चॅलेंजिंग आहेत. आणि मुलांचं जे फ्युचर आहे ते आपल्या हातात आहे, वकिलांच्या हातात आहे. त्या हो बघा, कस्टडियल पॅरेंट आणि नॉन कस्टडियल पॅरेंट, बरोबर. जर माझे क्लायंट तुम्ही आहात आणि तुम्ही नॉन कस्टडियल पॅरेंट आहात, तुम्ही मला सांगताय की हे असं असं आहे, तसं तसं आहे, तसं तसं आहे. आज त्या पॅरेंटला खूप असतं मुलांबद्दल, ऍक्सेस हवा असतो, सगळं सगळं हवं असतं. पण नंतर जेव्हा भेटतो ना, तेव्हा बऱ्याच वेळेला 5-10% केसेसमध्ये तो इग्नोर पण होतो. मग जेव्हा हे आपल्या लक्षात येतं, समोरचा अजून एखादा फाईल करतो, तेव्हा आपल्याला वाटतं की आपण चूक केली का. एक मूल ज्याला स्वतःबद्दल डिसिजन घ्यायची परमिशनच नाही आहे, ते कोर्टापर्यंत आले, कोर्टात येऊन आपण भांडून आपण ह्या पॅरेंटला कस्टडी मिळवून दिली. पण आज समोरच्यांनी केस फाईल केली आहे की मुलाचे हे हाल चालू आहे, तेव्हा खरोखर वाईट वाटतं. इट्स व्हेरी चॅलेंजिंग अँड इमोशनल पार्ट ऑफ फॅमिली कोर्ट. कस्टडी मॅटर्स आर व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी. पॅन्डेमिक दरम्यान तुम्ही महिलांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू सल्ला देत होता, मोफत सल्ला देत होता. त्या संदर्भातला अनुभव कसा होता? त्या संदर्भातला अनुभव खूप चांगला होता. म्हणजे ह्या दृष्टीने चांगला होता की लोक पुढे येऊन तुम्हाला विचारतायत की काय करायचं. बरोबर. म्हणजे मी तिथे खरंच खुश होते की चला ऍटलिस्ट एन्क्वायरी, म्हणजे लोकांना वाटतंय की माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय, तर मी कोणाला तरी विचारलं. आणि त्याच्यामुळे काय झालं माहितीये, त्या पिरियडमध्ये जसं मी मगाशीही म्हटलं की तो एक लीगल अवेअरनेस खूप वाढत गेला. बायकांना कळायला लागलं की आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. त्याच्यामुळे तो अनुभव खूप चांगला होता. आणि बऱ्याच बायकांनी पुढे येऊन स्वतःबद्दलचे इश्यूज सांगितले, घरामधले इश्यूज सांगितले आणि आपण त्यांना चांगला सल्ला दिला आणि बऱ्याच जणांनी तो पुढे एक्झिक्यूटही केला. सो आय एम मोर दॅन हॅपी की त्या मोफत सल्ला देण्याचा फायदा बऱ्याच जणांना झाला. आणि बऱ्याचदा असं फायनान्शियल प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा इतर अजूनही काही प्रॉब्लेम्समुळे लोक पुढे येत नाहीत, बोलत नाहीत. पण मोफत आहे म्हणून तरी ऍटलीस्ट आपले प्रॉब्लेम समोर घेऊन येतात. येस, पण त्यातले बरेच पीडित पण असतात. फार रेअरली असं एखादा तुम्हाला अनुभव येईल की एखाद्याने त्याचा गैरफायदाच घेतला. बरोबर. कारण त्यांनाही कळतं की ही मला वेळ देतीये, स्वतः ही घरामध्ये, म्हणजे बऱ्याच जणांना माहितीये, कारण का सोशल मीडियावरती जसं तुम्ही म्हणालात की पुरस्कार आणि हे येते, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी हे नाव पॉपअप होतं माझं. त्याच्यामुळे लोकांना माहिती की आय एम ऑल्सो मॅरिड. आणि कधी कधी रात्री 10-11 पॅन्डेमिक मध्ये मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला मगाशी विचारलं की तुमचा अनुभव कसा होता, मी तुम्हाला एक इन्सिडेंट स्पेसिफिकली सांगावं असं वाटतं मला. एक दिवस असंच संध्याकाळी 7-8 वाजताची गोष्ट, मला एक कॉल आला
ॲज युजल ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्यांनी माझे नंबर प्रोव्हाइड केले होते आणि ज्यांच्या पॅनलवरती मी होते त्यांनी नंबर दिला असावा कदाचित. आणि बऱ्याच वेळेला माझा ते कमेंट्समध्ये पण नंबर फ्लक्च्युएट होत होता, दिसत होता सगळ्यांना. आणि एक मुलगी अगदी दबक्या आवाजात, हॅलो, इज दिस ॲडव्होकेट सुजाता मॅम? सो आय सेड येस. मे आय नो हू इज दिस? नो नो, आय डोंट हॅव टाइम टू टेल यू. मॅम, माय मदर इज इन डेंजर. कॅन यू हेल्प मी? Right now my father is at home, but I cannot talk to you in detail. Can I call you around when he will sleep? Around 12 o'clock or maybe 1 o'clock. Ma'am, please ma'am, we need help. सो मी तिला सांगितलं, ओके बेटा, तुम्हाला कॉल कर. तिच्या एकंदर बोलण्यावरून वगैरे मला ती ना थोडीशी एकदम घाबरल्यासारखी होती सगळ्यात पहिली गोष्ट. आणि मी तिला नंतर विचारलं, जेव्हा तिने मला 1 वाजता कॉल केला, दोघींनी, आई आणि मुलीनी मिळून दोघींनी 1 वाजता मला कॉल केला, तर मी विचारलं की बाळा, मगाशी तू कुठे होतीस? बोलण्यात हे कळलं की आता महाराष्ट्रीयन, मग ते आपलं मराठीमध्ये चालू झालं. तर कुठे होतीस तू? तर म्हणाले, मी बाथरूम मध्ये येऊन मॅम तुमच्याशी बोलत होते. मग त्यांनी त्यांची स्टोरी दोघींनी नरेट केली. त्याही वेळेला त्या खूप घाबरलेल्या होत्या, कारण का फर्स्ट वेव्ह चालू होती पॅन्डेमिकची, कोणी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि ती 14 वर्षाची मुलगी वैष्णवीजी, ती बरेच वर्ष बघत होती की आईला वडील कसा त्रास देत आहेत. थोडे अब्युझिव्ह नेचरचे होते तिचे वडील. आणि शेवटी पॅन्डेमिक मध्ये तर ते रोजचं मारधाड आणि हे सगळं बघून त्या मुलीने ठरवलं, वैष्णवीची, की मला आई काही करत नाहीये ना, आणि तिला आईचं ते त्रास बघवत नव्हतं. तिने तो नंबर घेऊन फेसबुकवर मला कॉल केला 8 वाजता. त्याच्यानंतर जेव्हा तिने रात्री मला बरोबर 1 वाजता त्यांचा कॉल आला आणि मी त्यांना कमिट केलं होतं, आणि ज्या पद्धतीने फोन केला होता मी स्वतः घाबरले की एक्झॅक्टली ह्यांच्यासोबत झालंय काय. रात्री तिने 1 वाजता वडील झोपल्यानंतर त्यांनी दोघींनी मला आणि घाबरत घाबरत कॉल केला, त्यांची स्टोरी नरेट केली. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करू शकता, तसं करू शकता, तसं करू शकता. तर ती म्हणाली की आम्ही वी आर अंडर होम अरेस्ट ओन्ली, ते आम्हाला कुठेच जाऊन देत नाही. पॅन्डेमिक हे निमित्त झालंय पण ते आम्हाला कुठेच जाऊन देत नाही. मग मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, अजून थोडे दिवस वाट बघा, सेकंड वेव्ह किंवा काय ते कमी झाल्यानंतर तुम्ही मला येऊन पर्सनली भेटा, मग आपण काय ते त्याचं बघूया. कारण तोपर्यंत माझ्या हातातही नव्हतं वैष्णवीजी की मी पोलीस स्टेशनला जाऊन मी काही करू, कारण का इट वॉज फर्स्ट वेव्ह अँड ऍब्सोल्युटली एव्हरीथिंग वॉज शट. त्या बाईंना थोडे दिवस त्रास सहन करावा लागला, पण त्यात अनफॉर्च्युनेटली पॅन्डेमिकमुळे आपण काही करू शकलो नाही. सेकंड वेव्ह जशी झाली तशी ती मुलगी आईला घेऊन माझ्याकडे आली फॅमिली कोर्टात. मग मी आणि माझे एक असोसिएट आहेत, आम्ही दोघींनी मिळून तिला सांगितलं की हे जर तुझ्यासोबत वर्षांनी तुला काय करायचं, तुला राहायचंय का? ती खूप हेजिटेट होत होती सांगायला की राहायचंय की नाही राहायचंय की काय करायचंय. मी म्हटलं, बघ, तुला निर्णय घ्यावा लागेल. आज तुझी मुलगी तुझ्यासाठी उभी राहून तिने मला कॉल केलाय, तर मी समजू शकते की तुला किती त्रास आहे. तुझं जेव्हा केव्हा मन बनेल तेव्हा मला फोन कर आणि सांग. थोड्या दिवसांनी तिचा फोन आला की सुजाता, आय वॉन्ट टू गेट अ डिवोर्स. आणि थर्ड वेव्ह संपल्यानंतर त्यांचा डिवोर्स आम्ही म्युच्युअली घेतला पण. आणि त्यांना जे हवं होतं ते सगळं त्यांना मिळवून दिलं. मेंटेनन्स, मुलीसाठी लग्नापर्यंतचा सगळा खर्च येते. सोपं नव्हतं बऱ्याच गोष्टी, म्हणजे कारण का ज्या नेचरचे त्यांचे मिस्टर आणि वडील होते मुलीचे, त्याच्यात सोपं नव्हतं. पण समहाऊ, आणि ह्यांना थोडंसं फायनान्शियल बॅकग्राऊंड आई वडिलांकडून थोडासा सपोर्ट होता, त्याच्यामुळे तो एक प्लस पॉईंट होता. पण ऍटलिस्ट त्या जाचातून ती निघाली. आज ती स्वतः इंडिपेंडेंट आहे, एका कंपनीत खूप मोठ्या पोस्टवरती आहे, शिकलेली बाई, आणि ती मुलगी खुश आहे. आणि आजही ती मला प्रत्येक सणाला मला मेसेज करते, हॅपी होली सुजाता मॅम, हॅपी दिवाळी सुजाता मॅम. सो आय एम व्हेरी हॅपी. हा एक खूप मोठा, म्हणजे पॅन्डेमिक मधला तुम्ही मला विचारलं ना, अविस्मरणीय. आणि मी तेव्हा थोडंसं इमोशनल पण झाले, कारण का मी ओरडतीये, सांगतेय सगळ्यांना की तुम्ही यापुढे तुमच्या अत्याचारावरती तुम्ही बघत बसू नका, घाबरू नका. तुम्हाला तुमचे लिगल राईट्स माहिती नसतील तर तुम्हाला कसं कळेल पुढे, म्हणजे येऊन काय करायचं काय नाही करायचं. एक 14 वर्षाची मुलगी, त्या मुलीने आईसाठी स्टँड घेतला. मी विसरूच नाही शकत. माझ्यासाठी अगदी लाईफ लॉंग, म्हणजे ते छापलंय माझ्यासाठी. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे तुमच्या मोफत सल्ला देण्यामुळे इतकं काही होऊ शकेल, किंवा
तुम्ही ऑनलाईन येऊन जे काही सल्ले दिलेत त्याचा अशा तऱ्हेने कोणाला तरी फायदा होऊ शकते. खरंच खूप मोठी गोष्ट. म्हणजे जर 14 वर्षाची मुलगी ह्या संदर्भात आवाज उठवते तर त्या आईने किती वर्ष हे सगळं सहन केलं असेल. हे खरंच खूप मोठं आहे. अगेन परत त्या मुद्द्यावरती येईन मी. त्या 14 वर्षात त्या बाळाने किती त्रास सहन केला असेल. एक्झॅक्टली. बिंग मदर, आईला जमलं नाही स्वतःसाठी स्टँड घ्यायला आणि मुलगी स्टँड घेते. मुलगी वकिलाला फोन करते, नंतर ती आईला बोलायला लावते. आईची तयारी नाहीये वकिलांसोबत बोलायची. वेव संपल्यानंतर ती मुलगी आईला घेऊन येते वकिलांशी भेटायला. तिथेही आईची तयारी नव्हती. त्याच्यानंतर जेव्हा जसं जसं आम्ही तिला सांगितलं की तुझ्याकडे हा राईट आहे, हे आहे, हे तू एक्झिक्यूट करू शकते, ते करू शकते, तुला नसेल जरी करायचं तरी सुद्धा ही मारहाण पण तू थांबवू शकतेस पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करून. सगळ्या प्रकारचा तिला सल्ला दिल्यानंतर मग तिने मन बनवलं. सुरुवातीला ते थोडे दिवस राहून पण बघितलं त्यांनी, पण समहाऊ इट डिडंट वर्क आउट बिकॉज ऑफ द अब्युझिव्ह नेचर ऑफ द फादर. पण देन तिने ठरवलं आणि मग म्हणाली मला नाहीच राहायचंय. मग तिने स्वतःसाठी स्टँड घेतला, पण त्याला कारणीभूत मुलगी होती. सो ते अगदीच अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं की त्याला कारणीभूत तुम्ही होता. तुमचे फ्री सल्ले अशा तऱ्हेने लोकांसाठी उपयोगाला आले. म्हणजे इतका वर्ष जो त्रास सहन करत होता त्याच्यातून मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं. ते ब्लेसिंग्स बऱ्याच वेळेला कामाला पण येतात. आणि आपल्याला तेच हवंय, आपल्याला लीगल अवेअरनेसच वाढवायची. महिलांनी इंडिपेंडेंट व्हावं त्यासाठी तुम्ही काय सल्ले द्याल? त्याची गरज आहे आणि आता महिला होत आहेत, पण बऱ्याच महिला अशा आहेत की अजूनही त्याकडे वळून पाहत नाही. मला पर्सनली असं वाटतं की प्रत्येक महिलेने इंडिपेंडेंट असावं. तर तुम्ही त्यासाठी काय सांगा? मी आता म्हणजे खूप बघा, मी जसं मगाशी म्हटलं की मी दिवसातून 4 लेडीज बरोबर बोलते. त्यातली 1 वर्किंग आहे आणि 3 नॉन वर्किंग आहे, किंवा त्यातली 2 वर्किंग आहेत आणि 2 नॉन वर्किंग आहेत. पण त्याच्या नॉन वर्किंग आहेत ते वर्क फ्रॉम होम किंवा अशा पद्धतीने, म्हणजे 24 तास त्या घरात आहेत पण वर्किंग आहेत. मग आता त्यांना घर पण सांभाळायचंय आणि त्यांना काम पण सांभाळायचंय. ओके, बरं, त्यात सगळ्याच फायनान्शियली तितकं कमवतायत असं नाहीये, बरोबर. तर ज्या नॉन वर्किंग आहेत त्यांना तर मी हेच सांगते की सगळ्यात पहिले बाकी सगळं सोड, तू सगळ्यात पहिले तू हे बघ की तू इंडिपेंडेंट कशी बनशील. ओके, तुला मी नवऱ्याकडून ॲलिमनी मिळवून देण्याचा, मेंटेनन्स मिळवून देण्याचा आम्ही वकील म्हणून पूर्ण प्रयत्न करू. पण जर तू फायनान्शियल थोडीफार जरी इंडिपेंडेंट असलीस तरी तुझी आणि मुलाची तरी काळजी घेऊ शकशील ना, बेसिकची तरी काळजी घेऊ शकशील. बाकीचं आपण बघू. तर हे जसं जसं मला पॅन्डेमिक नंतर हे सगळं जसं जसं मला कळायला लागलं ना, तसं तसं आता जसं सोशल मीडियावरती लाईक तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट झाला तसं देअर आर एज्युकेशनिस्ट, देअर आर करिअर काउन्सिलर्स. ओके, बऱ्याच जणींनी स्वतःचे छोटे मोठे स्टार्टअप चालू केले, तिथे त्यांना गरज पडते. तर मी ज्या बायकांना खरोखर गरज आहे त्या बायकांची मी त्या लोकांशी ओळख करून देते. एखादी एज्युकेटेड आहे, मुलांसाठी गॅप घेतला म्हणून आता कळत नाहीये 10 वर्षांनी परत करिअर कसं सुरू करायचं. मग जर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट करिअर काउन्सिलरशी करून दिला तर ते करिअर काउन्सिलर त्यांना बरोबर गाईड करतात. एखादी शिकलेली आहे बऱ्यापैकी, ती म्हणते की मला बाबा मी आयुष्यात कधी जॉब केला नाहीये सुजाता, मला काहीच नाही करता येणार, मी कशी बनू इंडिपेंडेंट. मग आता हे जे सगळ्यांनी बऱ्याच जणींनी छोटे मोठे स्टार्टअप चालू केले तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देते. मग त्या बघतात की त्या त्यांच्या स्टार्टअप मध्ये तिला कुठे फिट बसवू शकतात. सो अशा पद्धतीने मी माझ्याकडून एक खारीचा वाटा म्हणून ते एक सुरू केलंय की ज्या गरजू आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करते आणि त्यांना हे सांगते की बाबा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा, यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे काही अवेलेबल असेल तर ते तुम्हाला नक्की करतील. मग काय होतं, त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं तर माझ्याकडे नाहीये, मी तुला अजून एक नंबर देते. आज नाही तर उद्या तिला 2 महिन्यांनी नाही तर 4 महिन्यांनी बाईला काम भेटतं म्हणजे भेटतच. त्याच्यामुळे हे त्यांना इंडिपेंडेंट होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या इंडिपेंडेंट व्हाव्या म्हणून माझा छोटासा प्रयत्न चालू आहे. आणि हे खरंच खूप गरजेचं आहे. मी नेहमीच म्हणजे माझ्या प्रत्येक स्पीच मध्ये सांगते की प्रत्येक स्त्रीने इंडिपेंडेंट असावं, फायनान्शियली इंडिपेंडेंट असावं, त्याची खूप गरज आहे. कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकेल
तेव्हा तुम्हाला तो फेस करता यायला पाहिजे. आणि हे तेव्हाच फेस करता येईल जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट असाल. सो हे खरंच खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा असं ऐकलंय की तुमच्या सल्ल्यामुळे बरेच लग्न टिकलेत. खूप कपल्स तुमच्याबद्दल असं बोलतात. तर मग त्या संदर्भात तुमचा अनुभव काय, किंवा एखादा असा विषय की जो तुमच्या खूप लक्षात राहिलाय? आता जसं मी मगाशी म्हटलं, डिवोर्स लॉयर, फॅमिली कोर्ट लॉयर, मॅट्रिमोनियल लॉयर, हे 3 शब्द ऐकले की लोक फक्त आणि फक्त हाच विचार करतात की ही तर घर मोडायलाच बसली. पण आपल्याकडे ज्या काही केसेस येतात, मगाशी म्हटलं की आपण प्रयत्न करतो की त्या 2 लोकांना काउन्सिलिंग थ्रू किंवा कुठल्याही पद्धतीने आम्ही हे रिअलाइज करून देतो की हे तुमच्या दोघांमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते इतके मोठे नाहीयेत की तुम्ही वकिलांपर्यंत येऊन तुम्ही डिवोर्सच घ्यायला पाहिजे किंवा सेपरेटच व्हायला पाहिजे. बरोबर. तर बऱ्याच वेळेला असं होतं की ते आमच्यापर्यंत येतात, आम्ही त्यांना त्यांचा प्रॉब्लेम विचारतो, ते त्यांचे प्रॉब्लेम अगदी डिटेलमध्ये सांगतात की मला हा प्रॉब्लेम आहे, हा आहे, हा आहे, हा. आता पॅन्डेमिक मध्ये 4 वर्ष लग्नाला झाली, 4 वर्ष मेडच होती, पण पॅन्डेमिक मध्ये मला पहिल्यांदा हे कळलं की हिला बेसिक जेवणही बनवता येत नाही. ह्या कारणासाठी कोणी डिवोर्स घ्यावा हे मला पटत नाही. आणि हे रिझन झालं, म्हणजे त्याच्यातून ते भांडण ऍग्रिवेट होत गेलं आणि ते आले माझ्याकडे आणि म्हणतात की नाही बाबा आमचं आता पटतच नाही. त्यांना हे रिअलाइज करून देणं गरजेचं होतं की हा मुद्दा अगदी छोटा आहे आणि हा तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. हे मी जस्ट एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत जिथे त्यांच्यातला प्रॉब्लेम जो आहे तो इतका मोठा नाहीच आहे. आणि प्रॉब्लेम मोठे जरी असले ना तरी बऱ्याच वेळेला जेव्हा काउन्सिलर्स मध्ये पडतात ना, किंवा आम्ही त्यांना थोडंफार सांगतो जेव्हा, कारण का लॉयर शेवटी लॉयरची ड्युटी करणार, काउन्सिलर काउन्सिलरची करणार, तर जेव्हा त्यांना आम्ही सांगतो की ह्या गोष्टींना जर तुम्ही इग्नोर केलं तर तुम्ही गुण्यागोविंदाने राहू शकता, तर जे ते समजून घेतात ना त्यांना त्या गोष्टीचा खूप फायदा होतो. आणि आय कॅन प्राऊडली से माझ्याकडे जेवढ्या केसेस आल्या त्यातल्या फक्त 10% डिवोर्स झालाय. 90% केसेसमध्ये आम्ही रिकन्सिलिएशनच करतो. आणि खरंच हे म्हणजे तुमचं ऐकतानाही मला खूप छान वाटतंय की असंही होतं. म्हणजे प्रत्येकाच्या मनात एक असतं की वकील किंवा कोर्ट म्हणजे तुटणं आहेच किंवा डिवोर्स आहेच, किंवा डिवोर्स साठी म्हणूनच तिकडे गेलेले असतात. पण असं न होता असंही होतं की दोघे हातात हात घालून बाहेरही येतात. म्हणून मला सगळ्यांना सांगावं असं पण वाटेल की तुम्ही कोर्टात गेलात आणि तुम्ही डिवोर्स जरी फाईल केला तरी पण असं काही जरुरी नाहीये की तुम्ही डिवोर्सच घेऊन बाहेर निघणार. कोर्टात काउन्सिलर्स आहेत, इन बिटवीन जजेसना जेव्हा वाटतं की मी ह्या केसमध्ये मेडिएशन सजेस्ट करायला पाहिजे तेव्हा मेडिएटर्स कोर्टात अवेलेबल आहेत. स्वतः वकील खूप दोघांना समजवायचा आणि सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही थोडंसं बाजूला ठेवलं तर कदाचित तुम्ही गुण्यागोविंदाने राहू शकता. तर फॅमिली कोर्टात बऱ्याचदा असंही होतं की दोघं नवरा बायको मस्त एकत्र राहतात. त्यांना आपण एक ट्रायल पिरियड पण फॅमिली कोर्टामध्ये दिला जातो. त्या ट्रायल पिरियड नंतरही हसत खेळत आम्हाला येऊन सांगतात की नाही बाबा आम्ही राहतो एकत्र. आणि असंही होतं. डिवोर्स फाईल केला म्हणजे डिवोर्सच होईल असं नाहीये. ऍब्सोल्युटली तुमच्या दोघांच्या हातात आहे. तुम्ही ती गोष्ट किती चांगल्या पद्धतीने समजून घेताय आणि तुम्हाला दोघांना किती डेस्परेटली एकत्र राहायचंय त्याच्यावरती सगळं डिपेंड. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही व्याख्यानं देता, तर त्या संदर्भात श्रोत्यांचा काय अनुभव आहे? व्याख्यानांमध्ये खूप प्रॉब्लेम होतो विष्णू. आता जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सांगताय आणि मोर स्पेसिफिकली एक मॅट्रिमोनियल ऍडव्होकेट उभा आहे आणि तो तुम्हाला प्रोसिजर सांगतोय, तुम्हाला तुमचे राईट सांगतोय, त्यावेळेला पहिला जो मुद्दा आपण डिस्कस केला ना, आता 100 लोक इथे बसली आहेत, मी उभं राहून विचारलं, रॅन्डमली जरी प्रश्न विचारला तरी ती माझ्याबद्दल हाच विचार करणार की अरे हा हिचाच प्रॉब्लेम असू शकतो, माझ्या घरातली गोष्ट बाहेर नाही गेली पाहिजे. तर व्याख्यानांमध्ये ना आपण ते व्याख्यान सोडून जर किती इंटरॅक्ट करायचा प्रयत्न केला ना ऑडियन्स मध्ये, तर ओपनली ऑडियन्स येत नाही आणि तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत. असं फार रेअरली होतं एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर की तुम्हाला ते 4 प्रश्न लोक विचारतील
नाहीतर काय, तुम्ही जाताय, तुम्ही बोलताय, एखाद्याचा इंटरेस्ट असेल तर ती व्यक्ती 5, 10, 15 मिनिटं तुम्हाला ऐकते, 10-15 मिनिटांनी कोणीही इंटरेस्ट लूज करतो. मी म्हणून प्रत्येक ठिकाणी ना, जिथे कुठे जाते ना, मी सगळ्यांना एकच सांगते, तुम्ही लेक्चर नका ठेवू, तुम्ही एक इंटरॅक्शन सेशन ठेवा. तुमच्यातलेच कोणीतरी प्रश्न विचारा, काही हरकत नाही. बरोबर. पण जे आता सध्या समाजाची गरज आहे आणि जे प्रश्न समाजामध्ये आहेत ते प्रश्न विचारा. ऍटलिस्ट जे हेजिटेट होऊन विचारत नाहीयेत त्यांना त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरं त्या व्याख्यानांथ्रू भेटू दे. बरोबर. पण व्याख्यानांमध्ये वैष्णवीजी हा प्रॉब्लेम येतो, लोक उभं राहून मॅट्रिमोनियल इश्यूज बद्दल बोलणं अजूनही टाळतात. इट्स व्हेरी रेअर की तुम्हाला असं दिसेल की लोक ओपनली तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. एखाद दुसरा प्रश्न येईल पण तुम्हाला, पण मी जे एक्सपेक्ट करते ना की तुम्ही विचारा, ओपनली विचारा, ते नाही होत व्याख्यानांमध्ये. तुमचं पुढचं ध्येय काय आहे? महिला सक्षमीकरणासाठी काही योजना केल्या आहेत का, किंवा काही प्लॅनिंग केलंय का की पुढे काय करणार? बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण का खरोखर म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, माझी जिद्द आहे. आपल्या फोनवरती पण बोलणं झालं तेव्हाही मी तुम्हाला म्हटलं की टू स्प्रेड द लिगल अवेअरनेस हा माझा हट्ट म्हणालात तरी चालेल. कारण का मी बघते समाजामध्ये लिगल अवेअरनेस खूप कमी आहे. सो माझं फ्युचरमध्ये माझं हे मनसुबा आहे म्हणायला हरकत नाही की मला महिला आणि स्पेशली लहान मुलांसाठी, गरजू महिला आणि लहान मुलांसाठी एक NGO ओपन करायचं आहे, जिथे लिगल अवेअरनेस तर हा मेन मुद्दा असेल, पण त्या NGO थ्रू आपण या महिला आणि लहान मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक मनोबल वाढवायचे आणि त्यांना सबल करायचे त्या बाबतीत. खूप छान. हे माझं ध्येय आहे. दुसरी गोष्ट की जसं मगाशी तुम्ही म्हणालात व्याख्यानं, ओके, तर मला हे जे व्याख्यानं द्यायची आहेत ना, भले तिथे प्रश्न येऊ किंवा नको येऊ, पण ऍटलिस्ट 15 मिनिटापैकी 5 मिनिटं जरी ऐकलं असेल, अर्ध्या तासातलं अगदी 10 मिनिटं जरी ऐकलं असेल, तरी ते शेवटी लिगल अवेअरनेस स्प्रेड होतोच आहे. तर ती व्याख्यानं घ्यायची आहेत, लेक्चर सिरीज घ्यायचे आहेत. मला फेसबुक लाईव्हचं प्रमाण वाढवायचंय सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम, कारण का आजकाल छोटी मोठी मुलं सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्राम बघतात. बरोबर. त्या सोशल मीडिया थ्रू, म्हणजे जसं मी मागाशी 14 वर्षाच्या मुलीचं उदाहरण दिलं, तिने ते कुठेतरी फेसबुक वरती पाहिलं आणि तिने तो कॉल केला. बरोबर. तर त्या फेसबुक आणि इंस्टाग्रामचे लाईव्ह जे आहेत, आता जसं की हा आपला पॉडकास्ट युट्यूब वरती जाणार आहे, तर ह्या युट्यूब वरती काही इंटरव्ह्यूज म्हणा किंवा काही लिगल अवेअरनेस बद्दल 10-15 मिनिटाचे छोटे छोटे आपण जे करतो ना, रील्स बनवतात आजकाल. बरोबर. किंवा छोटे छोटे व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवून त्या पद्धतीने लिगल अवेअरनेस वाढवणं हे थोडंसं फ्युचर एम आहे. बघूया, जसा वेळ साथ देईल तसं हे नक्कीच होईल. आणि फायनान्सेस पण ऍब्सोल्युटली, कारण का NGO ओपन करायला ही खूप मेहनत आहे. त्याच्या पाठीमागे तुम्हाला टीम उभी करायला लागणार, आपल्याला लाईक माइंडेड लोक गोळा करावे लागणार, आपले आणि त्यांचे एम, आणि फायनान्शियली एफर्ट्स थोडे टाकावे लागणार. तो मला वाटतं देवाच्या कृपेने होईल. बघूया. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की सोशल मीडियाच्या थ्रू, जसं तुम्ही आता म्हटलात तसं की तुम्ही व्हिडिओज किंवा अजून काही पोस्ट क्रिएट करून तुम्ही हा अवेअरनेस चांगल्या प्रकारे क्रिएट करू शकता. सोशल मीडियाच्या थ्रू तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे हा इझी आणि कम्फर्टेबल वे आहे. पण काय ना, सगळे तेवढे टेक सॅव्ही नाहीयेत, किंवा टेक सॅव्ही असले तरी तेवढा वेळ नाहीये. म्हणजे आता तो व्हिडिओ बनवणार, मग तो एडिट होणार, मग तो एडिट करायला तो वेळ लागतो, किंवा ते एडिट करण्याचं ते नॉलेज नाहीये. सो इट्स लिटल टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. सो त्याच्यासाठी पण आपण, म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत. जर तसं काही असेल तर मग डेफिनेटली आय वुड लाईक टू प्रोसीड फॉर इट, आणि मला ते करायचंच आहे. तुमच्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य सुधारले, बरेच कपल हॅप्पी आहेत आजही. तर ह्या संदर्भात तुमचा स्वतःचा अनुभव कसा आहे, किंवा तुम्हाला स्वतःला या सगळ्यातून काय शिकायला मिळालं? अगदीच म्हणजे हा विषय असा आहे ना, मॅट्रिमोनियल इश्यूज, की बघा मी पण मॅरिड आहे. बरोबर. 4 लोकांना सल्ले देता देता कधी कधी ना आपण स्वतःच्या फॅमिली सोबत पण थोडंसं ते कनेक्ट करायला लागतो, किंवा स्वतःच्या सिच्युएशन सोबत थोडं कनेक्ट करायला लागतो. बरोबर. जेव्हापासून मी हा उपक्रम राबवलाय ना, फ्री कन्सल्टेशन्स आणि हे, तेव्हापासून मी खूप जास्ती लोकांशी बोलते, आणि प्रत्येक स्त्रीचा किंवा पुरुषांचा
सगळ्यांचा एक फॅमिलीशी रिलेटेड जे काही इश्यूज आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण कुठेतरी येऊन ना त्याच्यात एक थोडीशी समानता मला भेटते. ओके, तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती, युअर कामनेस. अँड तुम्ही कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या लेवलला तो इश्यू अंडरस्टँड करताय आणि तुमची ती कपॅसिटी किती आहे. तुम्ही तुमच्या स्पाऊस बरोबर कम्पॅटेबल आहात की नाही, आणि जर नसाल तर ह्या गोष्टी ABC त्याला कारणीभूत आहेत. पण ती कारणं बघत बसायची की ते सॉल्व्ह करायचं, की त्याच्यात सोल्युशन काढायचं. बरोबर. ह्या पॅन्डेमिकच्या या सगळ्या अनुभवानंतर ना मी स्वतःमध्ये ना मला एक माझ्यामध्ये एक कामनेस आलंय. काही वेळेला तुम्ही पॅनिक होता बरोबर एखादी सिच्युएशन हँडल करताना, पण हे सगळं रोज 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 ऐकून आणि बऱ्याच वेळेला ते कधी कधी रिलेट करून मला एक गोष्ट समजली की जर तुम्ही अंडरस्टँडिंग तुमची लेवल चांगली असेल किंवा तुम्ही ती गोष्ट अंडरस्टँड करून घेतला आणि ती सिच्युएशन कामली थोडंसं हँडल केलं तर जे इश्यूज होणार आहेत ना पुढे ते तुम्ही वाचवू शकता. हे माझ्यासाठी पण being married since last 18 years and mother of 2 daughters staying with 4 generations, हे माझ्यासाठी खूप शिकण्यासारखी गोष्ट होती की नाही हे करू शकतो, हे सहज आहे, हे होऊ शकतं, फक्त ती सिच्युएशन ती वेळ तुम्हाला मारता आली पाहिजे. दॅट्स इट. त्याच्यानंतर सगळं सोपं आहे. हे मला खरोखर शिकायला भेटलं. आणि खरंच मलाही असं वाटतंय की म्हणजे इतक्या लोकांना सल्ले देता देता तुम्ही स्वतःमध्येच एक मॅच्युअर्डनेस तुमच्यात आलं असेल. खूप जास्त. कारण प्रत्येक एक गोष्ट आपण रिलेट करायला लागतो फॅमिली सोबत, मुलांसोबत, किंवा सल्ले देताना समोरचे व्यक्तीचे जे प्रॉब्लेम्स असतात ते थोडे रिलेट करायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक डेव्हलपमेंट यायला लागते. एक्झॅक्टली. असं माझ्यासोबत पण झालं होतं. अरे मग मी ह्या पद्धतीने हँडल केलं. मी आता सांगताना ह्याला किंवा हिला सांगतेय की तू त्यावेळेला असं नाही, तू असं करायला हवं होतंस, किंवा आपण ही सिच्युएशन अशा प्रकारे हँडल करू शकतो, हे मॅटर आपण अशा प्रकारे सेटल करू शकतो, बरोबर. पण त्यावेळेला रिअलाइज होतं की अरे हे माझ्यासोबत झालं होतं तेव्हा कदाचित मीही असंच रिॲक्ट केलं होतं. मग ते हळूहळू ती मॅच्युरिटी लेवल इतकी वाढत गेली की आज खूप मोठा प्रश्न पण ना, खूप मोठा इश्यू पण मी असं सहज सॉल्व्ह करू शकते माझ्या पर्सनल लाईफ मध्ये आणि दुसऱ्याचा कोणाचाही सहज सॉल्व्ह करू शकते. ते बऱ्याच वेळेला ऐकायला असं वाटतं की हे सहज सोपं आहे. डेफिनेटली स्वतःवरती येतं तेव्हा ती गोष्ट वेगळी असते, पण नाही, ह्या गोष्टी होऊ शकतात. मॅच्युरिटी अँड अंडरस्टँडिंग लेवल आणि थोडंसं कॉम्प्रोमाइज हे प्रत्येक लग्नात सगळ्यांना करायला लागतं ना. ह्या 3 गोष्टी जर आपण स्वतःमध्ये चेंज केल्या तर मला असं वाटतं की आपण एक खूप चांगली मॅरिड लाईफ लीड करू शकतो विदाउट एनी इश्यूज, अँड वी कॅन गिव्ह अ व्हेरी गुड एक्झाम्पल टू अवर किड्स. हे एक्झाम्पल देणं खूप गरजेचं आहे, कारण का मुलं जे बघतात ते मुलं शिकतात. आज जर तू आई वडील मुलांसमोर भांडत बसले तर त्यांना ती कॉमन गोष्ट वाटणार आणि कदाचित फ्युचरमध्ये ते त्यांच्या स्पाऊस बरोबर तसंच वागतात. पण तुम्ही जितकं चांगलं एन्व्हायरमेंट तुमच्या मुलांना देणार त्याच पद्धतीने त्यांच्या पुढच्या पिढ्या जाणार आहेत. आणि एक चांगलं स्ट्रॉंग इंडियन नेशन आपल्याला भारत बनवायचं असेल तर मला असं वाटतं हे खूप गरजेचं आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या पुढे हेच शिकतील आणि आपल्या पिढ्यानपिढ्या पुढे हाच आदर्श दुसऱ्यांना देतील. त्याच्यामुळे मगाशी जसं म्हटलं, मुलं हा एक खूप सेन्सिटिव्ह आणि कस्टडी हा एक खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे. तर त्याच्यामुळे आपण सुरुवात केल्यामुळे आपली मुलं पुढे ते घेऊन जाणार आहेत. त्याच्यामुळे खूप सेन्सिटिव्हली ह्या गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे. खरं तर ह्या विषयाच्या इतकं डीप जावं असं वाटतंय, इतकं म्हणजे तुमचं इतकं छान संभाषण ऐकल्यावर. तर मला खरंच आवडेल सेकंड पॉडकास्ट तुमच्यासोबत कारण का तुम्ही ज्या पद्धतीने मला कम्फर्टेबल केलंय मलाही असं वाटतं की आपण नेक्स्ट टाइमही करू. कारण मला खरंच ऑडियन्सला किंवा माझ्या मैत्रिणींना सांगावं असं वाटतंय की तुम्हाला हे सगळ्यांची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि डिवोर्स म्हणजे कोर्ट किंवा वकील हे फक्त तोडण्यासाठी नाहीये, तर इथून जुळूनही येऊ शकतं, नव्याने परत तुम्ही जगू शकता. आणि अजून एक, सॉरी टू कट यू डाऊन, अजून एक विषय आहे जो म्हणजे आपला बोलताना राहिला. बऱ्याच वेळेला ना बऱ्याच जणांना असं वाटतं की कोर्टाची पायरी चढली म्हणजे वर्षांवर. हो, मी ऍग्री करते, कोर्टामध्ये वेळ लागतो. ओके, जस्टिस इज डिलेड बट नॉट डिनाईड असं म्हटलंय करेक्ट. तर त्याच्यामुळे कोर्टामध्ये फक्त खूप वेळ लागतो म्हणून यायला घाबरू नका. जर तुम्ही तिथेही इश्यूज
अंडरस्टँडिंगने आणि मॅच्युरिटीने हँडल केलं ना, तर कदाचित तुमचा वाटा 2 वर्षात 1 वर्षातही संपते. बऱ्याच वेळेला आम्ही असं केलंय की जे केसेस वाढतात आणि त्या क्लायंटच्या विशमुळेच वाढतात, त्यांच्या विलमुळेच, की नाही मला पुढे जायचं, म्हणजे मला हे करायचंच आहे, ती त्यांची इच्छा असते. पण बऱ्याच वेळेला असेही मॅटर्स आहेत जे पहिल्याच तारखेला आम्ही म्युच्युअल मध्ये कन्वर्ट करून मॅटर संपवले. तर माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की जो एक तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे ना की एकदा कोर्टात आलं की वर्षानुवर्ष ती केस चालणार, आणि मी तुम्हाला हेही सांगते, जेव्हा वर्षानुवर्ष केस चालणार तेव्हा वकिलांनाच त्याचा फायदा होतो, दुसरा कोणाला त्याचा फायदा होत नाही. त्याच्यामुळे इथे तुम्ही जबाबदार आहात. जर तुम्ही कोर्टात आलात, तुम्ही त्या अंडरस्टँडिंगनी, मॅच्युरिटी लेवलनी, थोडंसं इगो आणि बाकी सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवून स्वतःच्या मुलांचा विचार करून, स्वतःचा फ्युचरचा विचार करून, तुमच्या स्पाउसच्या फ्युचरचा विचार करा, तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा, आणि जर तुम्ही योग्य निर्णय घेतला, कारण ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये वेळ, वय आणि पैसा खूप महत्वाचे आहे. तुम्ही तो वय, वेळ आणि पैसा जर आत्ता भांडणामध्ये घालवून पुढची 4-5 वर्ष वाया घालवली, तर कदाचित तुम्ही पैसे परत कमवाल, गेलेली वेळ आणि तुमचं वय परत येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की इन केस जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पार्टनर बरोबर खुश नसाल आणि जर तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. पण तुम्ही फक्त ह्या कारणासाठी कोर्टात येत नसाल की बाबा कोर्टात आलं म्हणजे 4-5 वर्ष पुढची वाया जाणार, तर तसं नाहीये, हे मात्र डोक्यातून काढून टाका. इट्स ऍब्सोल्युटली डिपेंड अपॉन यू की तुम्हाला तिथे किती वेळ घालवायचा. म्हणून आजकाल बरेच कपल म्युच्युअल डिवोर्स हा एक जो विषय आहे, तर म्युच्युअल डिवोर्सनीच डिवोर्स घेणं प्रिफर करतात. 6 महिन्यामध्ये तुम्ही डिवोर्स घेऊन मोकळे होता. त्याच्यामुळे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जितका खेचणार तितका मॅटर खेचू शकतो, पण तुम्ही जितक्या लवकर ते संपवायचा प्रयत्न कराल, कदाचित तुम्ही स्वतःचाही वेळ, पैसा आणि प्रेशियस जे तुमचं एज आहे ते वाचवू शकता आणि दुसऱ्याचंही वाचवू शकता. इन केस आणि तसं जरी नसलं, तसं तुम्हाला करायचं नसलं आणि कोर्टात येऊन जर काउन्सिलरनी तुम्हाला काउन्सिल केल्यामुळे किंवा वकिलांनी तुम्हाला चांगला सल्ला दिल्यामुळे कदाचित तुम्ही एकत्रही याल. त्याच्यामुळे कोर्टात किंवा तिथे यायला घाबरू नका, माझं हेच अपील आहे सगळ्यांना. मॅम, तुमच्याकडून खरंच खूप छान माहिती मिळाली, खूपच छान. म्हणजे बऱ्याच गोष्टी मला स्वतःलाही माहित नव्हत्या, इनफॅक्ट माझ्या बऱ्याच मैत्रिणींनाही त्या माहित नसतील. आणि अजून ह्याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या पॉडकास्ट मध्ये इन्व्हाइट करेन, कारण मोफत सल्ले तुम्ही देताय, त्याचा लोकांना खूप उपयोग होतोय. तर मला असं वाटतं तुम्ही चॅनलवर येऊन परत एकदा स्त्रियांना मार्गदर्शन करावं. नक्कीच वैष्णवीजी, मला खरंच खूप आवडेल, कारण हे मी करत आली आणि फ्युचर मध्येही करायचंय. आणि तुम्ही मला जर एक प्लॅटफॉर्म दिला तर कदाचित माझा त्या जो हट्ट मी म्हणतेय माझा तो लिगल अवेअरनेस स्प्रेड करण्याचा, त्याच्यात मला अजून एक ती संधी मिळाल्यासारखं होईल. आणि आय एम रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल टू यू फॉर हॅव्हिंग मी टुडे. आणि मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि समोरून परत दुसरी अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मला खरंच मी खूप ग्रेटफुल आहे. आणि डेफिनेटली आपण सेकंड पॉडकास्ट मध्ये आपण प्रोसिजर्स आणि हे ते आपण सगळं डिस्कस करू शकतो, डिटेल्स मध्ये जाऊ. येस येस, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी.